मित्रांनो, 17 एप्रिलला आहे चैत्र अमावस्या आणि या दिवशी शुक्रवार आला आहे. शुक्रवारचा आणि चैत्र अमावस्येचा हा शुभ योगायोग जुळून आला आहे. त्यामुळे या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी काही खास प्रभावी उपाय करू शकता. म्हणून या दिवशी अगदी काहीही करायला जमलं नाही तर एक गोष्ट आवर्जून करा. या दिवशी नेमकं काय करावं, चला जाणून घेऊया. चैत्र अमावस्या पितरांच्या शांतीसाठी आणि पितृदोष निवारणासाठी खास वरदान मानली जाते. शिवाय या दिवशी केल्या जाणाऱ्या उपायांनी घरातील दारिद्र्य दूर होते, घरात सुख शांती येते, समृद्धी येते असं म्हणतात. अमावस्येच्या रात्री देवी महालक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते. म्हणून या दिवशी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी नक्की उपाय करावे. या दिवशी घरातील लक्ष्मीच्या मूर्तीला किंवा चांदीच्या नाण्यावर असलेल्या लक्ष्मीच्या प्रतिमेला कच्च्या दुधाने अभिषेक करावा. त्यानंतर शुद्ध पाण्याने अभिषेक करावा. मूर्ती व्यवस्थित पुसून घ्यावी. त्यानंतर देवी लक्ष्मीच्या फोटो पुढे किंवा मूर्तीपुढे बसूनच देवीला हळदी कुंकू लावावे, अक्षता वाहाव्या, धूप दीप लावावा. त्यानंतर महालक्ष्मीचं श्रीसूक्ताचं 1 वेळा पठण करावं किंवा 11 वेळा पठण करावं, जसं तुम्हाला जमेल तसं. तसेच कनकधारा स्तोत्राचं पठण करावं 1 वेळा. हे सगळं झाल्यानंतर एका विशेष मंत्राचा जप करावा. तो म्हणजे ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. या मंत्राचा जप 108 वेळा मनोभावे श्रद्धाने करावा. शक्य असल्यास माता लक्ष्मीसमोर आवर्जून तुपाचा दिवा लावावा. या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते, म्हणून घराची दारे खिडक्या स्वच्छ पुसून घ्यावेत. घर अंगण स्वच्छ ठेवावीत. जमलं तर घरात तुळशीपुढे आणि दरवाजाच्या दोन्ही साईडला दिवा लावावा. असं म्हटलं जातं की ज्या घरात प्रकाश आणि स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो. आता या दिवशी लक्ष्मीनारायणाचा योग जुळून आलेला आहे. त्यामुळे शास्त्रानुसार अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडात भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो. म्हणून दुपारी किंवा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे. त्याप्रमाणे झाडाला मिठाई अर्पण करावी. शिवाय मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. त्याचबरोबर मनात लक्ष्मी प्राप्तीसाठी कामना करावी, प्रार्थना करावी आणि लक्ष्मी मातेचं स्मरण करावं, श्रीहरीचं स्मरण करावं. यामुळे दुहेरी लाभ तुम्हाला होईल. आता माता लक्ष्मी स्वभावाने चंचल आहे. माता लक्ष्मीला दानधर्म करणारे लोक फार आवडतात. म्हणून या दिवशी गरीब गरजू लोकांना तांदूळ, दूध, साखर किंवा सफेद रंगाच्या वस्तूंचं दान करावं. गाईला गूळ पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा. यामुळे धन आगमनाचे मार्ग मोकळे होतात. चैत्र अमावस्येला अजून एक प्रभावी उपाय तुम्ही तिजोरीसाठी करू शकता. तो म्हणजे अमावस्येला 5 लालसर सफेद गोमती चक्र घ्या किंवा कवड्या घेऊन त्यावर केशर आणि हळदीचा टिळा लावावा. या वस्तू लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत किंवा तुम्ही जिथे पैसे ठेवता तिथे ठेवून द्या. असं म्हणतात की हा अत्यंत साधा सोपा प्रभावी उपाय आहे, ज्यामुळे आपल्याला दुप्पट तिप्पट लाभ होण्याची शक्यता असते. अमावस्येला शक्यतो कोणाशीही व्यवहार गैरवर्तन करू नये, शिव्या देऊ नये, भांडू नये, घरात कटकटी करू नये आणि मांसाहार शक्यतो या दिवशी करू नये. लक्षात ठेवा, शांत, सुखी, प्रसन्न, आनंदी घरातच माता लक्ष्मीचं आगमन होत असतं. त्यामुळे हे नियम नक्की पाळावे. आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अमावस्या ही आपल्या पितरांच्या शांतीसाठी, पितरांच्या आशीर्वादासाठी आणि पितृदोष निवारणासाठी असते. आणि हो मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पितरांच्या आशीर्वादाशिवाय आपण आयुष्यात कधीच सक्सेसफुल होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला देवांचा तर आशीर्वाद हवाच आहे, त्याचबरोबर पितरांचाही असायला हवा आशीर्वाद. म्हणून पितरांच्या आशीर्वादासाठी चैत्र अमावस्येला तुम्हाला जमलं तर मोहरीच्या तेलाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा. मोहरीच्या तेलात थोडे काळे तीळ टाकून दिवा प्रज्वलित करावा आणि ओम पितृदेवाय नमः असे किमान 21 वेळा 11 वेळा म्हणावे किंवा अमावस्येच्या दिवशी पितृदोष निवारण पितृस्तोत्र म्हणावे. तुमच्या पितरांचं स्मरण करावं, त्यांच्याकडे कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी. हा छोटासा उपाय केला तर तुमच्या आयुष्यात सुख शांती प्रगती येईल. अडकलेली कामे पूर्ण होतील. महत्त्वाचं म्हणजे प्रसन्न झालेले पितृदेव आपल्या कुटुंबाचे पुढच्या 100 वर्षे रक्षण करतात. म्हणून मित्रांनो, कोणतीही पूजा उपाय भक्तीने विश्वासाने केले तर ईश्वरीय कृपा आणि आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळतो. या चैत्र अमावस्येला हे छोटे छोटे उपाय करून बघा आणि तुम्हाला येणारे सकारात्मक अनुभव माझ्याबरोबर नक्की शेअर करा. आणि कोणताही उपाय करण्याआधी मनात श्रद्धा आणि विश्वास ठेवा. त्याचबरोबर मोठ्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच उपाय करा. मित्रांनो, तुम्हाला ही जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.